यांच्या शुभास्थिती मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो। सुमित घराड एक मोठं नाव आहे शाहूवाडीमधील आणि आज खूप छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। अगदी कलात्मक पद्धतीने मात्र खेळून काढलेले फटके आज सास पाहायला मिळाला। सुमित घराड यांचा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। कॉंग्रॅच्युलेशन सुमित घराड, नेक्स्ट प्रत्येक मॅचसाठी तुला असेल आणि आज खूप छान खेळ हो। इथून शुभेच्छा आपल्याला या कॉमेंट्री बॉक्समधून आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर आपण जाऊया शुभ सन्मानाकडे। रेटरे गावाची आणबान शान वैभव पाटील आपण पाहिले गेले तर पोलीस दलामध्ये आताच मात्र नवीन नियुक्ती मात्र झालेली आहे आणि त्यांचं इथे मात्र इथून सन्मान घेण्यात येणार आहे। श्री शंभू चषक 2025 आदरणीय विकास घोडे पाटील अप्पा आणि श्री स्वानंद निर्लेकर भाऊ यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान मात्र इथे घेतला जाईल। आज पाहायला गेलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे नवनिर्वाचित पोलीस दलामध्ये मात्र ज्यांची भरती झालेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येत आहे। अगदी मनापासून आभार आणि अशाच मोठमोठ्या पदांवरती मात्र तुम्ही जावो अशी इथे मात्र प्रार्थना केली जाईल। तो बॅक टू क्रिकेट पहा, इथे अतिरिक्त वेळ खर्च केला जातो। क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र वॉर्न केले जाईल। मी अगदी हात जोडून विनंती करेन, 11:20 झालेले आहेत। 11:21 मिनिटांनी मात्र इथे पहिला बॉल काउंट केला जाईल आणि जर का तुम्ही 15 मिनिटांमध्ये पहिल्या 3 षटकं पूर्ण केली नाही तर एक षटक तुम्हाला मात्र 30 सर्कलच्या आतमधून हात लावावा लागेल। गेम ऑन, लेट्स प्ले आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज ऑन स्ट्राइक दीपक, निलेशला पाहतोय इथे। आणि त्यानंतर मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले गेले, नगारा वाजला गेलाय जोरदार। इथे मात्र आपण पाहायला गेलं तर आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळते। सनई चौघडे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे वैभव पाटील यांची मात्र आताच नियुक्ती झाली। त्यांचं मात्र इथून सनई चौघड्याने मात्र इथे सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर हलगीच्या नादामध्येही सन्मान केला जातोय। गॅप शोधून काढली आहे, पहा तिथे अगदी बॉल चाललाय स्ट्रेट ड्राईव्ह परफेक्ट इथे मात्र मिडल ऑफ द बॅट सीमा रेषा पार। येथील धावा 4 4 4 चौकार ठोक रोहित। बस थँक्यू रोहित, बंद करा। बॉलला मात्र ट्रॅव्हल केलं, एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले आणि एक धावेने मात्र धावफलकावरती धावा लागले जाते। त्या 7 धावा खूप छान नियोजन पद्धतीने मात्र बांधलेली शैलेश जाधव सर आपण पाहायला गेलं तरी स्पर्धा आहे आणि चर्चा होताना पाहायला मिळाली। तुम्ही समोर मुख्य व्यासपीठ पाहायला गेलं तर व्यासपीठाची भव्य दिव्यता तुम्हाला मात्र अनुभवायला मिळतो इथे। ओहो, आणखी एक चांगला बॉल, फ्लॅटेड डिलिव्हरी, स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो इथे। आणि त्याच पद्धतीने आमचे फोटोग्राफर पहा, त्यांची पर्सनॅलिटी खूप छान आहे आणि त्यांचा एखादा फोटो कोणीतरी काढावा आणि ते सगळ्यांचे फोटो इथे काढतात, प्रत्येकाला फ्रेममध्ये घेत आहेत आणि या स्पर्धेला आठवणीत जतन करण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातोय। खूप छान प्रत्येक गोष्टीची मांडणी आपल्याला पाहायला मिळते इथे। कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फेकून दिलंय, बॉल होतोय फरार। एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा आर पार चीडफाड करत धावातील 4 4 4 चौकार। आणि या 4 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल। 11 या धावा संख्येवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगला इथून शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला कारण आउटसाइड ऑस्टम डिलिव्हरी होती, त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीनं अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला मात्र फेकून दिलंय अमोल या मात्र फलंदाजाने। अमोल थोरवट आणि दीपक बसरे हे 2 फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात इथे। कबुतरांचा थवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तरंगताना मात्र पाहायला मिळतोय, तेही मात्र या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात। मैदानाला अगदी चारी बाजूला अगदी फेरी फटका मात्र इथून कबूतर मात्र इथून मारताना पाहायला मिळतात। चिठ्ठी आई आहे गाणं हे आपल्याला आठवतं आणि
प्रेमाचं प्रतीक म्हणून कबुतराकडे मात्र पाहिलं जातं आणि इथून आजही पाहायला गेलं तर पेंगफुल वातावरण, गुलाबी कलर आणि गुलाबी कलर म्हटल्यानंतर प्रेमाचं कलर असं म्हटलं जातं आणि आज उत्तम उदाहरण आयोजनाचं इथे मात्र पाहायला मिळतोय. कलात्मक पद्धतीने खेळलाय, नजाकत सौंदर्यता का सगळ्यांचा परफेक्ट मिलाप केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून होतोय फरार, सीमारेषा पार, 4-4 चौकार. लागल्या जाते त्या 15 धावा. 15 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा येताना मात्र पाहायला मिळतात. इथे निलेश यांच्या स्वरूपामध्ये मात्र या 15 धावा मात्र आपल्याला पाहायला गेलं तर पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आणि षटक थोडासा मात्र जाताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मात्र बाजूनं, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली माऊली तालीम जाधववाडी टीमच्या मात्र फलंदाजांनी, दोन्ही फलंदाज दीपक बसरे यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालं. अमोल थोरवड यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. एकूण धावफलकावरती 15 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक बसरे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती अमोल येताना मात्र पाहायला मिळतात. इथे पहिला बॉल इन बिटवीन द षटक क्रमांक 2 मात्र इथे पाहायला मिळते. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, हो हो अगदी आत्मविश्वास स्वतःमध्ये जास्तीचा मात्र पाहायला मिळाला. रनआउटची संधी तिथे डायरेक्ट हिट, तीही संधी मात्र चुकावली. निलेश इथे मात्र पाहायला मिळाले आणि निलेश यांच्याकडनं कित्येक वेळा आपण पाहायला गेलं तर चुका होत नाहीत, कारण एक सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्या टीममधील त्यांची गणना इथे मात्र केली जाते. परंतु आज कदाचित सूर्य डोळ्यावर आलाय की काय, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. परंतु हा झेल सुटलाय. 100% कमिटमेंट मैदानामध्ये असतं खूप इम्पॉर्टंट असतं. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन रिझनमध्ये बॅकची एज घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आणि या एका धावेनं 18 धावा धावफलकावरती एक मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात, त्यानंतर मात्र अमोल आलेत आणि अमोल यांना मात्र पाहायला गेलं तर 2 बॉलमध्ये 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. अमोल थोरवट, आता अमोल आणि अमोल असा मात्र सामना पाहायला मिळेल. कोण अमोल कामगिरी करेल चांगल्या पद्धतीने. एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये ढकलला गेलाय, कारण पिवंत षटक त्याच्यानंतर मात्र स्किट झालाय, चुकी झाली, त्याचा फायदा उचलला जाते. दुसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर ही केले गेले आणि या 2 धावा देऊन जातील आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 30 धावा, 20 धावा माफी असावी. 1800 रुपयाच्या पेनानं गुणसंख्यांक लेखक आमचे गुणलेखक स्कोर लिहित आहेत. म्हणजे किती पहा, आमचे ओमकार दामणकर. स्टेट ड्राईव्ह, चान्स नसेल तिथे क्षेत्ररक्षकांना, गोलीच्या वेगानं बॉल होतोय फरार. अगदी AK-47 मधनं गोली निघावी ना आणि आवाज जेव्हा डिशुम 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 बॉल होतोय फरार, सीमारेषा पार, 4 चौकार. हा चांगला बॉल इथे मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला, तिथे थोडासा स्कीड झाला आता मधून पाहायला गेलं तर, आणि त्यानंतर एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. खूप छान पद्धतीने शैलेश जाधव सर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटनं खूप प्रेम दिले मला आणि बरेच आयोजक त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कमिटी मेंबर्स आम्हाला फोन करत असतात आणि हे संधी देत असतात. एक छोट्या समालोचकाला त्यांचं मनापासून मी आभार मानून व्यक्त करेन. हो, त्यानंतर मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण आणि दांडी केली गोल, काठी मात्र वाकडी केली गेली. फलंदाज बाद, बॅक टू द ग्राउंड परतावा लागेल दीपक बसरे या फलंदाजांना माघारी.
त्या 25 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. दुसरा षटक इथे मात्र समाप्त झालं. 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. पहिल्यामध्ये 15 आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र तिसरा षटक इथे मार्गस्थ होताना पाहायला मिळते. इथे आज क ग्रुपमधील मात्र हा अंतिम पहिल्या फेरीतील मात्र पाहायला मिळेल सामना पाहायला मिळतो. डीप फॉरवर्ड रिजनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. डीपमध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र प्रोटेक्ट केले बॉलला आणि तोपर्यंत मात्र धावे ती कंप्लीट केली जाते ती 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 26 धावा. बॅक टू क्रिकेट आणि 2 धावा इथे मात्र त्यांना पाहायला मिळाल्या. परत एकदा अगदी पाहायला गेलं तर हो स्वतःच्या बॉलमध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय परंतु तिथे थोडीशी दमचाक क्षेत्ररक्षणांची पाहायला मिळाली. तोपर्यंत एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मात्र आता खेळ मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. रोहित डीजे परफेक्ट एकदम अफलातून दीपक पाटीलला पाहतोय. इथे मात्र आपण तिसऱ्या षटकासाठी मात्र अंमलित केलं जातोय. महेश जाधव अमोलला पाहतोय स्ट्राईक इनला पण पाहायला गेलं तर आणि त्यानंतर मात्र तिथे थर्ड रिझन मध्ये परत एकदा खूप छान क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. इथून 2 संघांमधला मात्र 2 गावांमधील मात्र इथून युद्ध मात्र रंगताना पाहायला मिळते. जाधववाडी की कोतोली की जाधववाडी 2 गावं एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र क्रिकेटच्या निमित्ताने संघर्ष करताना पाहायला मिळतात. इथे हा फटका बसलाय. उंच माझा झोका घेत बॉल मात्र हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतोय. झेल पकडला जाईल का. 3 क्षेत्ररक्षक आणि मात्र इथून 3 क्षेत्ररक्षकांमधनं झालेली चुकी आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन द मात्र इथून बॉल पाहायला मिळाला जमिनीवरती आणि त्यानंतर मात्र इथून तोपर्यंत पूर्ण केल्या जातात त्या धावा 2. 32 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. 3 षटकातील तिसरा बॉल मात्र इथून डिलिव्हर झालाय. अजून 9 बॉलचा खेळ बाकी असेल. धावा इथे मात्र उच्चांक मात्र गाठला जाईल का. किथून विकेट घेतली जाईल आणि त्या पद्धतीने मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल परंतु अगदी पाहायला गेलं तर एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना पाहायला मिळतील. अगदी संघर्षमय एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 33 धावा आपल्याला सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये धावा आल्यात 8 आणि तिसरा षटक इथे मात्र समाप्त झालाय. तोपर्यंत जाऊया रोहित डीजे. वरती खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या असोसिएशनमध्ये ज्यांनी मात्र मोलाचं कामगिरी केली आहे आणि मालक 007 या चषकाचे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सूत्रधार आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्या जातात ते आमचे संदीपजी शिर्के यांचं या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त असं आयोजन खऱ्या अर्थाने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला अनेक काळ पाहायला मिळाली आणि त्यांचा चाहता वर्ग त्यांचे पाठीराखे त्यांचे खडगे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदीपदादा शिर्के यांचं या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. रुपेश सर दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांची इथे येणे एक परभणी आहे आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मोस्ट वेलकम संदीप शिर्के. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण तोपा होता. तोप्याला केलाय कबूल 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 4 चौकार. ज्या पद्धतीने मात्र आयोजनाचं उत्तम उदाहरण ते मात्र पाहायला मिळते. अगदी बाहेर जाणारा बॉल वाईटचा निर्णय जरूर आला. एकदा मात्र कंप्लीट केली जाते म्हणजे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील इथे आणि 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा मात्र लागल्या जात आहेत त्या 40 धावा 40 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात. अंतिम
षटक विकासांच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. आवाज आणि या आवाजाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके शंभू प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विकास घोडे पाटील आप्पा आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष स्वानंद निर्लेकर भाऊ या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. अलग कार्पेट खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा इथून पंचांचाही आला आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार. झुललं पाहिजे. आल्यानंतर वाजलं पाहिजे. चा श झाल्यानंतर वाजल्यानंतर फायदा नाहीये. आणि पाहायला गेलं तर या 5 धाव्याने धावफलक मात्र पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते 45 धावा 45 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. उत्तम बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. मोठा फटका केलाय जरूर. तिथे क्षेत्ररक्षक आहेत फाईनमध्ये. दीपमधनं मात्र बॉलवरती येताना पाहायला मिळतील. उचलतील पेकी करतील तोपर्यंत मात्र इथून धावा इथे कंप्लीट केल्या जाते. ती 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 46 धावा. SO2 शैलेश जाधव सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही चर्चा केली. शंभू चषकावरती विशेष प्रेम आणि पाहिलं तर स्वानंद निर्लेकर असतील. त्यानंतर मात्र आमचे विकास घोडे अप्पा पाटील यांच्यावरती विशेष प्रेम असणारे कट्टर समर्थक खऱ्या अर्थाने उदयनराजे भोसले आणि दोन्ही राजे जे साताऱ्याच्या गादीला बिलॉंग करतात ना रुपेश सर आणि त्यांच्या पाठीमागे ही संपूर्ण मंडळी ज्या पद्धतीने उभी राहिली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ज्यांची असोसिएशन ज्यांनी उभं केलं ते सन्माननीय श्री संदीपजी शिर्के यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम संदीप शिर्के. खऱ्या अर्थाने संदीप दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. ही स्पर्धा श्रीमंत नाही तर गर्भ श्रीमंत बनवलीत. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऑन साईडला घेऊन काढला. मिडॉन मध्ये मात्र ऑन ड्राईव्ह केले. तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र कंप्लीट केले जाते. दुसरीचाही प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो इथे आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 49 धावा. आजच्या दिवसातील मात्र हायस्ट स्कोर होताना पाहायला मिळतो इथे. 52 हाय स्कोर आहे. होताना पाहायला मिळेल का? परंतु यश डेफिनेटली लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा आवाज काढतोय. कन 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 कणकडीत येतोय हा फलंदाज अमोल यांच्या बॅटमधून षटकार. एक दमदार आयोजन आणि दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र साकारलं जाते. या मात्र नेरुल रामलीला मैदानामध्ये सारसोली गावामध्ये थोडासा फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बराचसा मात्र रीच झाला. बाहेर अगदी उजव्या एसटीच्या बाहेर पडला बॉल. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती मात्र जोडली जातोय. तिने आमच्या ऑफिशियली पंच खूप कौतुक करावं लागेल. त्यांचं टायमर अलर्ट इथे मात्र दिला जाईल आणि आमच्याकडे आमचं परिपूर्ण इथे मात्र लक्ष आहे. जर का इथून तुम्ही काही वेळामध्ये हा षटक पूर्ण केला नाहीत. हो मिडॉन मध्ये मात्र पहा सहजरित्या मात्र झेल पकडला जाते. अप्रतिम मात्र तिथे क्षेत्ररक्षण आणि या षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झाले. 4थं पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर ज्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळते ती बॅटिंग करणारी टीम माऊली तालीम जाधववाडी 56 धावा आणि आता विजयासाठी 57 धावांची गरज आहे 5 षटकांमध्ये. टॉस सर टॉस इथे घेतला जाईल. टीम श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुले दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आणि शैलेश जाधव सर आपण तुम्ही शंभू राजांचा उल्लेख केला होता आणि ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर कल्याणमध्ये त्यांची मात्र ग्रँड एंट्री मात्र पाहायला मिळाली होती आणि ज्यावेळी शंभू राजांचा उल्लेख होतं त्यावेळी मात्र आम्हाला आवर्जून खूप योगदान ज्या पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतं या महाराष्ट्रासाठी त्यांचं राहिलं गेलेलं आहे. आणि आज त्यांचे मुख्य आयोजक आपल्याला इथे मात्र शिर्के साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते इथे. आणि जाऊया इथे टॉस मात्र आणि टॉसकडे आणि ज्या पद्धतीने मात्र दोन्ही कॅप्टन इथे लगेचच उपस्थित राहायचं आहे. तर जाऊया आपण शैलेश जाधव सरांकडे. थँक्यू
हलगी मास्टर थोडं थांबा. आणि विशेष करून चला दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि त्याचबरोबर श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करुंगळे या दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. आपण लगेचच टॉससाठी जाऊया, जिथे मालक 007 या चषकाचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थाने या चषकासाठी ज्यांची मात्र अतोनाट अशी मेहनत असते ते संदीपजी शिर्के, खऱ्या अर्थाने कट्टर समर्थक. खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामधील आपण जर पाहिलं ना तर दोन्ही राजे, जिथे आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले आणि तदनंतर मात्र छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारी ही व्यक्तिमत्व आहेत. आणि संदीपजी शिर्के एक चांगले युवा उद्योजक आहेत मित्रांनो. सिवूडसारख्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे आणि तिथे मात्र नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपला भेट देऊ शकता. तिथे तुम्ही चांगल्या व्हेरेजचे नक्कीच आपण जर विचार केला तर टी शर्ट्स आणि ॲडिडासमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करूया. चला टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि त्यांसमेत मात्र टीम असेल श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करुंगळे. या दोन टीममध्ये केला जाईल टॉस लगेचच या टॉस बॉक्समध्ये. चला संघनायक थोडीशी घाई करा, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. यावेळी आपण पाहिलं तर कडवे संघाचे संघनायक येत आहेत. चला टीम, करुंगली टीम, आपल्यासाठी हा कॉल आहे. आपणही लगेचच या. चला थोडीशी घाई करा, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप दादाकडे जाऊया. संदीप दादा, खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या आहेत. मालक 007 ही स्पर्धा ज्यावेळी आम्ही पाहतो सातत्याने मागणी राहिली होती आम्हाला, मात्र काही काळामुळे काही अगोदर कॉल दिले त्यामुळे तुमच्यापर्यंत पोचता आलं नाहीये. मात्र या स्पर्धेमध्ये आलात आणि शंभू चषकाबद्दल काय सांगाल? खरं तर या चषकाबद्दल बोलायचं म्हटलं तर अप्रतिम नियोजन असतं दरवर्षी आणि खरंच कौतुकास्पद प्रत्येक वेळी मॅनेजमेंट स्वानंददादा आणि आप्पा यांचं असतं. त्यातल्या त्यात तुमच्या या मधुर आवाजाने भर पडली जाते. तुमचा मधुर आवाज आमच्या देखील स्पर्धेला लाभावा अशी आमची इच्छा आणि तुम्ही नेक्स्ट टाईम तरी नक्की आमच्या स्पर्धेला भेट द्याल अशी आशा ठेवतो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच माझ्याबरोबर माझा सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे रुपेश पाटील आणि त्यांचाही आवाज आपल्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. कसा गोड आवाज आहे, रायगड पेनमधून ते आलेत आणि त्यांचाही आवाज आपल्या स्पर्धेला ऐकावण्यासाठी प्रेक्षकांना मिळावा ही विनंती करेन मी आपल्याकडे. मात्र जाऊया टॉससाठी. कॉल कोण देणार आहे? फोटो सेशन केलं जात आहे. येस, थँक्यू सो मच. आता मात्र टॉससाठी जातोय. कोण देणार आहे कॉल? करुंगळे टीम या ठिकाणी कॉल देतोय. स्विन द कॉईन. टेल असा कॉल आलाय आणि टेल हा कॉल मैदानाच्या आतमध्ये आमच्या. थांब रे बाबा, थांब जरा, गडबड करू नकोस, माझा आवाज येत नाही. थांब जरा, गडबड करू नको. पहा रुपेश सर, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर हा जो कॉईंग आहे ही एक वेगळी संकल्पना आहे. शंभू चषकामध्ये एक चांगला कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला आहे. मात्र कळुंगी टीम टॉस जिंकलायस, आता काय निर्णय असेल? बॉल पच. पहिल्या शब्दामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलायस. काय मॅनेजमेंटमध्ये आता काय रणनीती आखणार आहेत? किती धावांवरती रोखणार समोरच्या टीमला? त्याच्यामुळे आता सेकंड राऊंड 3 ओव्हरचा आहे. 35च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला असतील त्या ऑल द बेस्ट. जास्त प्रश्न विचारणार नाही, मॅच चालू झाली आहे. मात्र या बाजूला जाऊया. संघनायक आपण जर पाहिलं तर कडवेस टीम शेवटच्या क्षणाला चित्तथरारक विजय मिळवला. आता मात्र पुन्हा एकदा बॅटिंग करायची आहे. काही रणनीती बदलली आहेस का? रणनीती बदलली. 40-50चा टार्गेट. 40-50चा टार्गेट ठेवणार आहे. तुलाही जास्त प्रश्न विचारत नाही. ऑल द बेस्ट या स्पर्धेसाठी. आपण मात्र जाऊया न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम करुंगळे विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बोल फर्स्ट. आणि आमच्या मान्यवरांनाही मी विनंती करेन की आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती आणि तिथे केला जाईल या सेकंड इनिंगचा थरार रंगवला जाईल. आपल्या समेत कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील रुपेश पाटील, रायगड पेनचा आवाज. पहिल्याच बॉलवरती मात्र अगदी स्ट्रेट ड्रॉ पाहायला मिळाला. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमा रेषा पार पार पार, चमकार. पाखरं नाही आलेत, बैलगाडी नाही आलेत, बैल नाही आलेत, वेकनाथ माळी नाही आलाय, अजून बरेचसे येणं बाकी आहेत. डीजे रोहित असल्यानंतर मंत्रमुग्ध क्रीडा रसिकांना करणारा मात्र हा ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं कौतुक करावं लागेल. स्किट झाला आता मधून पाहायला गेलं तर अगदी नशिबाचा इथून पाहायला गेलं तर आणखी एक क्षेत्ररक्षकाला चकवा देत बॉल चालल्या मात्र अगदी मैदानाला साठत पुसड, परंतु अंतिम क्षणी बॉलचा वेग कमी झालाय आणि
एकेला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केले गेले आणि 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 6 या धावसंख्येवरती. इथून कौतुक केलं होतं शैल जाधव सरांनी ज्या पद्धतीनं कॉईनचं 1 रुपयाचं नाणं जसं मात्र असतं ना तसंच नाणं मात्र, परंतु त्या ठळक पद्धतीने अगदी आकर्षित करणारं हे नाणं आणि त्या नाण्यानं मात्र ह्या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील टॉस घेतला जातोय. आज चर्चा करायला लागली, परंतु पाहायला गेलं स्टेट डाव तिथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अडवलं गेले बॉल, एक धाव मात्र घेतली जातोय. मॅच रंगात आणि धंगात मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिमरित्या मात्र इथून खेळ साकारले गेले. ज्या पद्धतीने मात्र पहिली इनिंगमध्ये आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला 56, अब तक 56 आणि 57 धावांचा मात्र इथून टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी परिपूर्ण मात्र संदीप आणि अमोल अगदी पहिल्या षटकामध्ये मात्र तुटून पडताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि राहुल गोलंदाजी मार्गवरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर पहा वेगळी ढाकण्याची मात्र इथून गोलंदाजी पाहायला मिळाली. फाईनमध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे सुसाट वेगानं बॉल निघालाय मात्र इथून सीमा रेषा पार 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 पार. हा बॉल चांगला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक नाहीत. पिवंत षटक आहे, गॅप शोधून काढले आहे. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील का? येस, डेफिनेटली. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा मात्र तिथे पेश केलाय अमोल यांच्याकडनं. तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जातात. त्या 3 धावा साज बाज ताज आणि या 3 धावेनं धावफलकावरतीही 7 चढवला जातोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिला षटक मार्गस्थ आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. राहुल गोलंदाजी मार्कवरती आहेत. तुम्हाला बनवायच्या 57 धावा. 57 धावा मात्र बनवल्या जातील का? बरीचशी चर्चा मात्र इथे पाहायला मिळेल आपल्याला. माऊली तालीम जाधववाडी की शिवराजे स्पोर्ट्स कोतोली टीम कोतोली गाव की इथून जाधववाडी गाव, या गावात 2 गावांमधील मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. हा ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळला जातोय कारण गावाची अस्मिता, गावाचं नाव, गावाचं दडपण सर्वस्व तुमच्या बाजूने मात्र राहिले गेलेलं आहे. कारण चर्चा करू आपण ग्रामीण क्रिकेटबद्दल. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळालं, अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल होते फरार, मैदानाला चाटत पुसट गुदगुल्या करत सीमारेषा पार. धावातील 4 4 4 चौका. आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि पहा 350-400 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अंतरावरती मॅच घरपर्यंत पोहोचवण्याचं काम, इथून चांगली क्लॅरिटी, चांगलं व्हॉइस आपल्याला पाहायला मिळते, पोहोचवण्याचं काम केलं जाते. मी सातत्याने ज्या वेळी मात्र माझ्याबरोबर MTC लाईव्ह हा चॅनल जोडला जातो त्यावेळी एक वाक्य माझ्या मुखातून येत असतं, ब्रँड इज ब्रँड. अथक परिश्रम आणि परिश्रम केल्यानंतर त्याचं तुम्हाला मोबदला, त्याची मेहनत घेतलेली तुम्हाला मात्र त्याचं यश नक्कीच मिळत असेल. याचं उत्तम उदाहरण MTC लाईव्ह अक्षय म्हात्रे शेट आमचे असतील, कुणाल शेट आमचे असतील, यांची मेहनत आपल्याला कामयाबी येताना पाहायला मिळते. 70,000 सबस्क्रायबर आपल्याला मात्र आजच्या दिवसामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे MTC लाईव्ह साठी. अगदीच थोड्या वेळामध्ये 70,000 सबस्क्रायबर इथे मात्र कंप्लीट झाले आहेत. मित्रांनो, हात जोडून विनंती करेन, चला वेळ घेऊ नका की आपण जर का या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या खिशातून लगेच मोबाईल काढा आणि MTC ओम साई MTC चॅनल सर्च करा यूट्यूबवरती आणि लगेच सबस्क्राईब करा. आपल्या माणसाचा, आपल्या हक्काच्या माणसाचा हा चॅनल आहे आणि सबस्क्रायबर वाढवा. मी अद्दरपूर्वक इथे विनंती करेन. 70,000 आजच्या दिवसामध्ये आत्ताच्या क्षणाला आपण पाहिलं गेलं तर सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि जर आपण केलं नसाल तर जरूर ओम साई MTC या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सगळ्या मॅचकडे आणि पाहिला गेलं तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होईल. संदीप आलेत मात्र दुसऱ्या षटकासाठी. 4 षटकांचा खेळ आहे आणि तुम्हाला 57 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात, म्हणजे इथून मॅच आम्ही सोडलेली नाही आहे, त्याचं उत्तम उदाहरण देताना पाहायला मिळतात इथे शिवराजे स्पोर्ट्स कोतोली टीम.
हो, गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॅकच्या मधोमध नाईट साऊंड पाहायला मिळालं. सारे गमप धनिसा 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 आलाप गीत अगदी बॉल ढगामध्ये सीमारेषा पार उंच माझा झोका गीत येतोय षटकार. आफ्टी बॉल पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने काय क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तिथे. जर का बॉल निसटला असताना तर लॉंग स्टॉप रिझनमध्ये गेलं असतं, फाईनमध्ये गेलं असतं आणि त्याच्यानंतर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या असत्या. कौतुक करावं लागेल तिथे. आणि स्वप्नील यांचं आपल्या टीमसाठी 3 धावा निश्चित वाचवल्या तिथे. आणि या एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जाते त्या 25 धावा. 16 बॉल आणि 32 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. हाफ ट्रॅकर बॉल गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. गती काढून घेतली बॉलची, तोपर्यंत एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल. आणि आता इथून 15 बॉलमध्ये तुम्हाला 31 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच कोण जिंकेल ना ते अंतिम क्षणापर्यंत सांगता येणार नाहीये. जाधववाडी गाव की कोतोली गाव, कोतोली गाव की जाधववाडी गाव, कोणत्या गावामध्ये जल्लोष निर्माण करण्याची संधी मात्र पहिल्या मॅचसाठी मात्र उपलब्ध होईल. लॉकोलचा बॉल अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. त्याचबरोबर टिचून मारा म्हणतात ना, त्याच बुंध्यातला बॉल मात्र जो हाताळला गेला आणि अफलातून डिलिव्हरी ते मात्र पाहायला मिळाली संदीप यांची. आणि या बॉलवरती धावाली 1 धाव. 27 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 57 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. अजूनपर्यंत तुम्हाला इथून 30 धावांची गरज आहे. मोठा फटका जरूर केलाय तिथे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिथे. डीप फॉरवर्ड रिजन मध्ये अडवला जाईल, अगदी प्रोटेक्ट केलं जाईल बॉलला. तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत ना त्या 28 धावा धावपलकावरती. दमदार आयोजन श्री शंभू चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला सर्वांचे लाडके विकास घोडे पाटील आप्पा आणि स्वानंद नेर्लेकर भाऊ या नावाची चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळतोय. अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर शॉट फ्लाय झालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. परफेक्ट ऑन ड्राईव्ह, सीमारेषा पार. धावाल्या 4-4. कुणाल शेट 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 12 बॉलमध्ये 25 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय, न्याहाळताय, अनुभवताय. श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई 6व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मात्र एक दमदार नवी मुंबईमधील स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री शंभू चषक 2025चं दमदार आयोजन. आणि या आयोजनाचे मुख्य आयोजक आपण पाहायला मिळत आहे तुम्हाला सर्वांचे लाडके श्री शंभू प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री विकास घोडे पाटील आप्पासाहेब आणि त्याचबरोबर श्री स्वानंद नेर्लेकर भाऊ. या दोघांचं मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र या खेळाला सजवलंय, गाजवलंय. आणि या सर्व उत्कृष्ट खेळ या सगळ्या खेळाडूंना देण्याचं काम त्यांच्याकडनं केले गेले. थर्ड मॅच डिझेलमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळेल. बॅकची कनेक्टिव्हिटी कुठेही मात्र पाहायला मिळाली नाही. शुभ सन्मान येथे मात्र घेतला जातोय. लक्ष्मी इलेव्हन जांभूर टीम आणि त्यांचं शुभ सन्मान येथे मात्र घेतला जाते. संदीपजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र घेतला जाते. एक मुख्य आयोजक, एक दमदार स्पर्धा त्यांच्याकडनं ही येत असतो. आताच आपण चर्चा करत होतो. मालक या नावानं मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक टेनिस क्रिकेटमधील स्पर्धा पण सातत्याने मात्र या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते इथे. आणि या आमच्या आई जिजाऊच्या लेकी यांना विनंती करेन की आपण इथे याच आहे. त्याचबरोबर आमचे मुख्य आयोजक आदरणीय विकास घोडे पाटील आप्पा यांना विनंती करेन आणि त्याचबरोबर संदीप शिर्के साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. टीम लक्ष्मण इलेव्हन जांभूर या टीमचा शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. स्किट झाला पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. माहिती उपदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक आणि त्याचबरोबर क्रिस्टल ट्रॉफी इथे मात्र दिली जाते आणि हा शुभ सन्मान मात्र घेतला जाते. आदरणीय संदीपजी शिर्के साहेब आणि आमचे
विकास घोडे पाटील अप्पा. विरळे म्हटल्यानंतर विशाल पाटील म्हटल्यानंतर विरळे असं समीकरण सातत्याने पाहायला मिळते आणि आमचे विनोदजी हे असतील तिथे यांचंही कौतुक करावं लागेल. विरळे गावासाठी सातत्याने मात्र या जोडीने खूप छान काम केले. आज विशाल पाटील यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये मात्र होताना पाहायला मिळते, क्रीडांगणामध्ये मात्र होताना पाहायला मिळते. विनोदजी विशाल पाटील यांचे करूया मात्र सहर्ष स्वागतम. परंतु सहर्ष स्वागत केले 21 नंबर जर्सी क्रमांक तिथे मग तुझ्या इथून अगदी डाऊन द बॉल पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी. आता रनआउटची ही संधी ती मात्र प्राप्त केली जाईल का, तीही मात्र निसटताना पाहायला मिळालंय. म्हणजे एकाच बॉलवरती 2 वेळा विकेट आली असते, तीही मात्र गमवताना पाहायला मिळाले. धावा आले 3 आणि 38 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. धावासंख्या येतोय. मॅच तशी पाहिले गेली तर एखाद दुसरा आता मोठा फटका आला ना तर मॅच मात्र इथे बनवू शकतोय, कारण बॉल आणि धावांचा मात्र धावासंख्या इथे पाहायला गेलं तर त्यानंतर मात्र हा खरा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावसंख्या मात्र एकाने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. माझ्याकडे लक्ष द्या, मी काय बोलतोय ना. मिडॉनमध्ये मात्र पाहायला गेलं तर एकदा मात्र कंप्लीट केली जाते. मागच्या बॉल मागे मात्र आपण 39 धावा होत्या, परंतु आता एकदा मात्र घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि इथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळतील. आत्ता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. आता विजयासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17. सामनावीरचा पुरस्कार इथे आम्ही डिक्लेअर केला होता, परंतु या प्लीज. निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब देऊलवाडी सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. किरण कांबळे. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या शुभस्थिती मात्र हा राजूदादा जाधव यांच्या शुभस्थिती मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मी आदरणीय राजूदादा जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे. मॅच मध्ये जाऊया. 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहे 17 धावा आणि 17 धावा मात्र येताना पाहायला मिळतील का. हो, अगदी लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय आणि पाहायला गेलं तर बॉल नो बॉलचा इशाराही दिलाय आणि बॉल झालाय फरार. सीमारेषा पार. धावा तिथे मात्र 6 षटकार आणि 6+1 म्हणजे 7 धावा पहिल्याच बॉलवरती. आता 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 11. ठोको हलगी. सहा बॉल आणि 10 धावांची गरज आहे. माफी असावी. 6 बॉल 10 धावांची गरज. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे दमदार अध्यक्ष आदरणीय संजय जाधव साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर सदस्य आहेत शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे, त्यांना मी मात्र इथे निमंत्रित करणे मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
आणि दमदार अध्यक्ष आमचे संदीप पाटील साहेब पाहायला मिळतात. अगदी खूप प्रेम त्यांचं मात्र सातत्याने क्रिकेटवरती राहिले. परत एकदा हा बॉल नो आलाय, म्हणजे मागचा बॉल नो होता त्याच्यावरती 7 धावा आल्या होत्या. आता इथून आणखी एक नो बॉल आलाय आणि गोलंदाज इथून मात्र आता बदलावावा लागेल तुम्हाला. 2 सलगचे मात्र नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. आता समीकरण मात्र बदलले गेलेले आहे. 6 बॉलमध्ये तुम्हाला 9 धावा मात्र बनवायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 9 धावा मात्र बनवल्या जातील का, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे. अफलातून आयोजन पद्धतीने मात्र नियोजन पद्धतीने मात्र सुनियोजित पद्धतीने बांधलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री शंभू चषक 2025 दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतं. श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई 6वा वर्धापन दिन मात्र दिमागदार पद्धतीने मात्र साजरा होताना पाहायला मिळते इथे. आणि आज वेतालबाग तालीम कोकरूड, आणि कोकरूड म्हटल्यानंतर आयोजनाचं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र आपल्याला देत असतात. आणि त्याचबरोबर श्री शंभू चषक 2025 संपन्न होताना पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विकास घोडे पाटील आप्पा संस्थापक अध्यक्ष, आणि त्याचबरोबर स्वानंद निर्लेकर साहेब भाऊ यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने या स्पर्धेला सजवलं गेले. परंतु या फटक्यानं सजवलं गेलं या मॅचला कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल चालला स्टॉप होत सीमारेषा पार. 4 चौका. बॉल 5ची गरज, परंतु इथून मॅच फिनिश केली जाईल का? यस, डेफिनेटली. लांब 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 आणि लांब लचक हा षटका ठोकलाय. विजयी सिग्नेचर करणारा हा फटका आलाय अफलातून फलंदाज अमोल यांच्या बॅट मधून. विजयी सिग्नेचर होते. विजयी दमदार खेळी ते मात्र पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना टीम शिवराज ठरतोय विजयी संघ. पुरस्कार दिला.